एका 8 वर्षाच्या मुलीनं केलं असं काही की ज्यामुळं संपूर्ण देशातून कौतुक. एक 8 वर्षाची चिमुकली जेव्हा रस्त्यावरून एकटी जात होती, तेव्हा मागून 4 जण आले, पण त्यानंतर तिनं असं काही केलं की ज्यामुळे तिला मिळालं सगळ्यात मोठं बक्षीस. एखाद्या मोठ्या माणसाला जमलं नसतं एवढं मोठं काम या 8 वर्षाच्या मुलीनं केलं. एक लहान मुलगी अंधारात पडलेली, त्याहून एकटी चाललेली, अचानक अंधारातून 4 जण समोर आले. अशा वेळेस मुलगी काय, एखादा मोठा माणूसही घाबरला असता. पण त्या मुलीनं डोकं असं चालवलं की ज्यामुळे त्या मुलीचा जिल्हाधिकारी पोलिसांकडून देखील सत्कार करण्यात आला. मग मुलीनं नेमकं असं काय केलं की ज्यामुळे तिचं संपूर्ण देशातून कौतुक होतंय? मुलीनं असं काय डोकं चालवलं की ज्यामुळे तिला इतकं मोठं बक्षीस मिळालं? तुमच्या घरात देखील लहान मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांच्यासोबत असा वेगळा प्रसंग घडला तर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? तुम्ही त्यांना नेमकं काय सांगायला पाहिजे? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. एक चिमुकली जिचं नाव आर्या, वय वर्ष 8, रस्त्याने एकटी चालली होती आणि तिच्या पाठीमागून 4 चोर येत होते. त्यांना वाटलं ती एकटी आहे, लहान आहे म्हणून ते तिला उचलून नेणार, पण तिनं त्या चोरांना असा आयुष्यभराचा धडा शिकवला की ज्यामुळे संपूर्ण देशातून या मुलीचं नाव आता व्हायरल झालंय. ही घटना आहे कोल्हापूरची. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावाची. याच गावात राहणारी 8 वर्षाची आर्या दिसायला अगदी सामान्य, पण स्वभावानं अतिशय हुशार आणि चौकस होती. तिचे वडील एका सामान्य कारखान्यात काम करायचे. ते एक अतिशय कष्टकरी व्यक्ती होते. घरची परिस्थिती बेताची, पण मुलीवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं. आर्या लहानपणापासून आई वडिलांचं सगळं ऐकायची. अभ्यासात हुशार. वडील कामावून घरी आले की त्यांच्या गळ्यात पडायची. दिवसभर काय झालं ते सगळं सांगायची. काय शाळेत झालं, काय बाहेर झालं, सगळं सांगत असायची. तिच्या वडिलांना तिला एक गोष्ट अतिशय लहानपणापासून तिच्या मनावर बिंबवली होती. वडिलांनी तिला एक असा कानमंत्र दिला होता की ज्यामुळे ती या प्रकरणात कौतुकास्पद काम करू शकेल. आर्या, आयुष्यात काहीही झालं, असं चांगलं असो वाईट असो, मला येऊन सांगायचं. लगेच सांगायचं, घाबरायचं नाही, लपवायचं नाही, असं तिच्या वडिलांनी सांगितलं होतं. आणि आर्या अगदी तसंच करायची. आई वडिलांची लाडली, वडिलांचं सगळं ऐकणारी, पण माहीत नव्हतं पुढं तिच्यासोबत एक घटना घडणार होती ज्यामुळं संपूर्ण देशात कौतुक होणार होतं आणि आई वडिलांना मोठं बक्षीस मिळणार होतं. चोर तिच्यावर हल्ला करणार होते, पण चोरांना ती अशी अद्दल घडवणार होती, ती असं कृत्य करणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशातून तिचं कौतुक होणार होतं. अरे, आर्या हळूहळू मोठी होत होती. ती पहिलीला गेली, चांगले मार्क पडले. दुसरीला तिचं बालपण अतिशय आनंदात होतं. म्हणतात ना, प्रत्येक घटनेमागं काहीतरी कारण दडलेलं असतं. तिच्या आयुष्यात 2 महिन्यानंतर जे घडणार होतं त्याचीच पायाभरणी काही दिवसांपूर्वी झाली होती. तिच्यासोबत दुसरीला गेल्यानंतर 2 महिन्यांनी घटना घडणार होती. संपूर्ण राज्यात तिचं नाव संपूर्ण लोकांच्या तोंडात येणार होतं. पण या घटनेची सुरुवात खरं तर 2 महिने आधीच झाली होती. एकदा झालं असं की 2 महिन्यापूर्वी एका मुलासोबत तिचं गृहपाठाच्या वहीवरून भांडण झालं. तो मुलगा तिची वही त्यानं आदल्या दिवशी घेतली होती. मुलानं गृहपाठ करून आणला नव्हता. तो ती वही शिक्षकांना दाखवायला गेला, पण आता आर्याला समजलं की वही तर माझी आहे, पण मुलगा त्याची आहे म्हणून खोटं बोलत आहे. त्यामुळे ती त्याला काही दाखवायला राहणार नव्हतं आणि शिक्षकाचा ओरडा तिला खावा लागणार होता. पण तरीही ती त्याला म्हणाली की ही वही माझी आहे, तू माझी मला देऊन टाक. पण तो मुलगा काय तिला वही परत देत नव्हता. त्याचा वाद प्रचंड वाढला. त्या मुलाला राग अनावर झाला. त्यानं आर्याचा हात पकडला आणि तो तिला मागे पुढे ढकलू लागला. यात आर्याचा तोल गेला. ती खाली पडली आणि तिच्या हाताला थोडंसं खरचटलं. पण ही गोष्ट खूप साधी होती. वर्गात मुला-मुलींचं भांडण होणं, मारामारी होणं ही गोष्ट साधारण आहे. पण तिच्यासोबत पुढील 2 महिन्यानंतर जी घटना घडणार होती त्यामुळे तिचं नाव संपूर्ण देशात होणार होतं. ही मारामारीची घटना जेव्हा तिच्या वडिलांना सांगितली, तेव्हा वडिलांनी जो कानमंत्र दिला तोच तिनं पुढे 2 महिन्यानंतर होणाऱ्या चोरांच्या घटनेत वापरला आणि ज्यामुळे संपूर्ण देशात तिचं कौतुक होणार होतं. ती जर दुसरी मुलगी असती तर तिनं तिच्या आई-वडिलांना सांगितलं नसतं, पण आर्याला तिच्या वडिलांचे शब्द आठवले. ती संध्याकाळी घरी आली. वडील घरी आल्यानंतर रडत-रडत तिनं तिच्या वडिलांना सगळा प्रकार सांगितला. तिच्या वडिलांनी तिला जवळ केलं, शांत घेतलं आणि त्या दिवशी तिला ओरडण्याऐवजी त्यांनी खूप महत्त्वाची शिकवण दिली. ती गोष्ट अशी होती, आर्या, 2 महिन्यांनी तिच्यासोबत हा प्रसंग घडणार होता. वडील म्हणाले, बघ आर्या, तो मुलगा चुकीचा वागला, पण त्यानं आज तुझा हात पकडला होता. उद्या जर कोणी अनोळखी व्यक्तीनं तुला जर घट्ट पकडलं, तुझं तोंड दाबायचा प्रयत्न केला तर तू काय करशील? आर्या गप्प झाली. तेव्हा वडील म्हणाले, घाबरायचं नाही. जर कुणी तोंड दाबलं तर असं करायचं की तोंड दाबणारा व्यक्ती तो जागा सोडून पळून जाईल. वडिलांनी आर्याला एका छोट्या गोष्टीत असा सल्ला दिला की तो सल्ला ती मुलगी वापरणार होती. ती मुलगी मग चोरांसोबत असं काय करणार होती जिच्यामुळे संपूर्ण देशात या मुलीचं लक्ष लागणार होतं? चोरांना ती अद्दल कशी घडवणार होती? तिच्या वर्गात मित्रांसोबत झालेलं भांडण आणि त्यात दिलेला वडिलांचा सल्ला, याचं कनेक्शन त्या घटनेबरोबर कसं घडणार होतं?
शहा समाजात आपण पाहतो रस्त्यावर चालणारी मुलं धोक्याला सामोरी जातात. मोठ्यांच्या तुलनेत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमी पण लहान मुलांच्यात असतात. त्यामुळे त्यांच्यासोबत अपघात, बालमजुरी, चोऱ्यांमध्ये मुलं फसतात. तर काही महिन्यांपूर्वी आर्यासोबत एक घटना घडली होती. 2 महिन्यापूर्वी वर्गमित्रांशी आर्याचं भांडण झालं आणि त्याचबरोबर तिला वडिलांनी तो सल्ला दिला. तो सल्ला तिच्यासोबत होणाऱ्या प्रकरणात ती वापरणार होती. पण झालं असं की 1 महिन्यापूर्वी म्हणजे प्रकरण होण्याच्या 1 महिन्यापूर्वी तिच्यासोबत असाच प्रसंग घडला. तो तिच्या मैत्रिणीसोबत. एक मैत्रीण होती, तिचं नाव मनीषा. तर त्या मनीषाला ती रात्री एकटी घरी येत असताना उचलून नेण्याचा प्रयत्न झाला होता. तिची मैत्रीण जिचं नाव मनीषा ती देखील आर्याबरोबर शाळेत जायची, पण तिच्यासोबत तिला उचलून नेण्याचा प्रयत्न झाला होता आणि ज्यामुळे सुदैवानं तिथं आजूबाजूचे लोक होते. लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे ते लोक पळून गेले. त्यामुळे मनीषा वाचली होती आणि या घटनेचा आर्याच्या आईवडिलांवर खूप परिणाम झाला होता. आर्याला पुन्हा एकदा बाहेर जाताना सावध कसं राहायचं, अनोळखी लोकांशी कसं वागायचं, बोलायचं याविषयी तिच्या वडिलांनी सांगितलं होतं. आता आर्या सावध झाली, धाडसी बनली, पण आता अखेर स्वतः तिच्यासोबत हा प्रसंग घडणार होता. तिच्या आई-वडिलांनी सांगितलं होतं की अंधार पडण्याआधीच घरी यायचं, त्यानंतर खेळायचं नाही. पण अखेर तो दिवस उजाडला. रात्र होती, शुक्रवारची साधारणपणे 8 वाजले होते. घरात आर्या रात्री खेळून शाळेतून घरी येऊन बसली होती. शाळेतून आल्यावर ती खूप खेळली, दमली होती. पण तेवढ्यात झालं असं, अचानक घरात पाहुणे आले आणि त्यानंतर तिला तिच्या आईनं बघितलं तर घरात दूध संपलं होतं. मग तेव्हा आईनं आर्याला सांगितलं की तुझा लहान भाऊ आणि तू दोघं जण डेअरीमध्ये जा आणि डेअरीमधून दूध आण. आता ते 6 ते 7चा 8 वेळ होता. अंधार थोडासा पडलेला होता, पण रस्त्यावर दिवे लागले होते. थोडासा अंधार. तिला आणि तिच्या भावाला कल्पना नव्हती की अंधारात त्यांच्यासोबत काय घडणार आहे. अक्षरशः तिचा भाऊ आणि आर्या दोन्ही डेअरीच्या दिशेने निघाले. पण एके ठिकाणी अचानक असं झालं की तिथं कुठल्याही प्रकारचे लाईट्स नव्हते. प्रचंड अंधार होता आणि त्याच अंधारात त्यांच्यासोबत तो भयंकर प्रसंग घडणार होता. या प्रसंगात आर्या जे करणार होती, ज्यामुळं संपूर्ण देशात तिचं नाव होणार होतं. अक्षरशः ती तिथं जात होती, पण तिथं दोघे जात असताना लक्षात आलं की 3 ते 4 जण दबा धरून बसले. आता ते 3 ते 4 जण ते मुलं उचलून नेण्याच्या टोळीमधले भाग होते, म्हणजेच मुलांना घेऊन पळून जायचे. अशा प्रकारची एक टोळी सक्रिय झाली होती आणि तेवढ्यात ते हळूहळू जात होते. एक जण त्यांच्यातला पुढे आला. त्यानं अचानक आर्याचं तोंड दाबलं. तिला उचलून घेण्याचा प्रयत्न केला, पण आर्याला आठवलं तिचं तोंड दाबलं. अचानक झालेल्या हल्ल्यानं तिचा भाऊ प्रचंड घाबरला. आर्याच्या तोंडावर दाब इतका जोरात होता की तिला चालणं सुद्धा येत नव्हतं. एका क्षणात तिला काही सुचलं नाही, पण त्या क्षणी तिच्या डोक्यात वडिलांनी 2 महिन्यासारखे सांगितलेले शब्द तिच्या आठवणीत घुमले होते. कुणी तोंड दाबलं तर दाताचा वापर करायचा, इतकं जोरात चावायचं की पुढच्याचं मांस काढून घ्यायचं. आर्यानं एक क्षणाचाही विचार न करता तोंड दाबलेल्या त्या व्यक्तीच्या हाताने इतक्या ताकदीनं जोराचा चावा काढला की त्याचं मांस तोडून बाहेर काढलं. तो चोर वेदनेनं ओरडला, "आई गं!" खरंच तो अक्षरशः ओरडला. त्याची पकड सैल झाली. ती संधी साधून आर्यानं स्वतःला सोडवून घेतलं. जमिनीवर उभी राहून जीवाच्या आकांतानं आरडाओरडा करायला सुरुवात केली, "वाचवा, वाचवा, चोर आला!" तिचा आवाज ऐकून आजूबाजूच्या घरातले लोक बाहेर आले. लोकांना आपल्या दिशेने येताना पाहून चोरांची धांदल उडाली. जिकडे वाट मिळेल तिकडे पळत सुटले आणि अक्षरशः 8 वर्षाच्या मुलीसमोर 4 धिप्पाड चोर देखील हरले. संपूर्ण राज्यामध्ये हा प्रकार वाऱ्यासारखा व्हायरल झाला. पोलिसांनी रात्री येऊन सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, पण कॅमेरे बंद होते. अखेर त्यांचा तपास सुरू झाला आणि या धाडसामुळे आर्याचं दुसऱ्या दिवशी तिच्या शाळेत कौतुक झालं. त्यानंतर पोलिसांनी देखील तिचं कौतुक सांगितलं. संपूर्ण राज्यातील पालकांना देखील इशारा दिला की आर्यासारखे जे संस्कार आहेत ते आर्यासारखी सूचना तुम्ही तुमच्या मुलांना देखील द्या. तर ही घटना, या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं? आपल्या मुला-मुलींना आपण नेमकं काय सांगायला पाहिजे, यावर तुमचा काय सल्ला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा.